पाहिजे असलेला आरोपीचा शोध घेण्यासाठी गेलेल्या महिला पोलीस उपनिरीक्षकाला चाकूचा धाक दाखवून लत्ताप्रहार केल्याचा खळबळजनक प्रकार सोलापुरातील मोदीखाना परिसरात सोमवारी सकाळी घडलाय। या प्रकरणी हाफिज शेख कुटुंबातील 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झालाय। या घटनेनं गुन्हेगारांचं वाढतं मनोबल उंचावलं असल्याचं दिसतंय, तर खाकीतला माणूसही सुरक्षित नसल्याचं दिसून आलंय। सदर बाजार पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेल्या पोलीस उपनिरीक्षक संजीवनी संगेश भट्टे यांच्या सहकाऱ्यांसह वॉन्टेड हाफिज शेख यांच्या राहत्या पत्त्यावर शोध घेण्यासाठी गेले असता त्यावेळी 5 जणांनी तुमची हिम्मत कशी झाली घरी यायची असे म्हणत मी पत्रकार तर माझी मुलगी वकील आहे, तुम्हाला सोडणार नाही असे म्हणत शिवीगाळ केली। दरम्यान दानिया हाफिज शेख हिने तर जीवे मारण्याची धमकी देत घरातील केशरी मुठीचा चाकू घेऊन पोलीस उपनिरीक्षक भट्टे यांच्या अंगावर धावत जाऊन एका हाताला नखाने बोच करून पायाने लाथ मारली। तसेच महिला पोलीस हवालदार मड्याळ यांनाही शिवीगाळ करून व लाथ मारून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याची फिर्याद भट्टे यांनी दाखल केली। त्यानुसार शकीला हाफिज शेख, दानिया हाफिज शेख, जोनिया हाफिज शेख, जबेरिया हाफिज शेख आणि हाफिज शेख सर्व राहणार शिवाजीनगर मोदीखाना सोलापूर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक बनकर या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.